टेंट सिटीमधून चेकआउट केलं आहे आता मी आणि चाललो आहे ढोलाविराला. आणि ऑन द वेज कालू डोंगर आणि 2-3 असे पॉईंट आहेत जे दिसतात, तर ते बघत पुढे पुढे जाणार आहे. तर अजून डिसाईड नाही झालं आहे. पहिला हॉल्ट जे आहे कालू डोंगरला घ्यायचं की रोड टू हेवनला, कारण रोड टू हेवन वरूनच आपल्याला ढोलाविराला जावं लागतं. तर लेट सी, जसं जर्नी आता स्टार्ट केली आहे आणि इथून 84 किलोमीटर दाखवतो आहे ढोलाविरा आणि त्याच्या अलीकडेच अराऊंड आय थिंक 55 किंवा 46 किलोमीटर इथून कालू डोंगर आहे. तर डिपेंड ऑन ऊन डिसाईड करेन पुढचा प्लॅन कसा असेल तो. ढोलावीर जात असताना ऑन द वे मला एक पक्ष्यांचा थवा दिसला आणि आय थिंक ते पेंटेड स्टॉक आहेत. या भागामध्ये मला बऱ्याच प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. त्यांचे फोटो मी इंस्टाग्रामवरती अपलोड केले आहेत, ते नक्की पहा. हा संपूर्ण प्रदेश मीठ दलदलीचा आहे. हे पक्षी इथे कसे जगत असतील हा माझ्या मनात विचार येतच होता. तितक्यात मला बरेचसे मासे एका डबक्यात पाहायला मिळाले. ढोलाविराला जाणारा रोड देखील खूप स्मूथ आहे आणि अजिबात खड्डे नाही आहेत. गाडी जी आहे मी क्रूज कंट्रोलवर चालवत आहे. आता मला एक टी जंक्शन लागलं आहे. राईटवाला रस्ता जो आहे भोजकडे जातो आणि जो लेफ्टला जाणारा जो आहे तो कालू डोंगर आणि ढोलाविराकडे जातो. तर मी नॅशनल हायवेवरती पोचलो आहे आणि इथून अजून 2 फाटे फुटले आहेत. जसं आपण लेफ्ट टर्न घेतलेलं त्याच्यानंतर एक 2-3 किलोमीटर पुढे आल्यावर इथे 2 फाटे लागतात. एक जो आहे कालू डोंगर किंवा ज्याला कालू डोंगर देखील बोलतात, इथून अंदाजे 30 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि 18 किलोमीटर आहे. आणि ढोलाविरा जे आहे 51 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर पहिला आम्ही जो कालू डोंगर आहे तो बघून मग ढोलाविरा जायचा प्लॅन केला आहे. या कमानीपासून डावीकडे गेल्या असता इंडिया पाकिस्तान बॉर्डर लागते, जी इथून 40 किलोमीटर आहे. ऑन द वे आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते, ती म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तिथे बघूया खरोखर गाडी ॲटोमॅटिकली डोंगराच्या वर चढते का. गाडी ऑफ करून किंवा न्यूट्रलमध्ये टाकून तिथे बरीचशी लोक गाडी चालवतात. गाडी जी आहे ॲटोमॅटिकली चालते. लेट सी आपली गाडी पण चालते का. कालू डोंगरकडे जाणार रस्ता थोडासा गावातून जात आहे आणि थोडा छोटा रस्ता आहे आणि तिथे आत्तापर्यंत मला वेलमार्क जे बोर्ड जे होते अतिशय व्यवस्थित आणि वेलमार्क दिसले. इथे थोडंसं नेटवर्कचा इश्यू येत आहे. मी जे बोर्ड आहेत त्यालाच फॉलो करत आहे. इथल्या बऱ्याच लोकांचा पोशाख हा मला पठाणी पाहायला मिळाला. कदाचित इथून पाकिस्तान बॉर्डर जवळ असल्यामुळे इथले लोक हे पठाणी पोशाखात राहत असतील. आता जिथे मी उभा आहे याला मॅग्नेटिक झोन असं बोलतात, कारण इथे असं म्हणतात गाडी जी आहे जिथे चढण आहे तिथे ॲटोमॅटिकली वर चढते. बघूया आपल्या गाडीसोबत होतो का. त्याकरता गाडीची आपल्याला न्यूट्रलमध्ये टाकावी लागते. हा मॅग्नेटिक झोनवाला रोड आहे. बघूया माझी गाडी पण इथे वर चढते का. मॅग्नेटिक फील्ड जे आहे या दगडापासून सेकंड दगड तिथपर्यंत आहे. मी आता गाडी न्यूट्रलवर टाकतो. माझी गाडी न्यूट्रलवर आहे. बघूया मागे गाडी जाते काही. आता माझी गाडी स्पीड बघू शकता तुम्ही. गाडी आपोआप चालली आहे न्यूट्रलवरच. गाडीची माझी न्यूट्रलवर आहे आणि गाडीचा स्पीड वाढत चालला आहे भरपूर. किती स्पीडनी गाडी जाते बघा, 13च्या स्पीडनी चालली आहे. आणि हे पूर्ण चढण आहे, असं नाही की उतार आहे. आणि इट्स रिअली वर्क. ऑन द वे या मॅग्नेटिक फील्डजवळच इथे तुम्हाला अशी प्रकारची पगडी आणि हे रुमाल आणि असं जॅकेट हे रेंटवर देतात. 20 रुपयाचा रेंट आहे. कच्ची पगड़ी फोटो के लिए ये 20 रुपये. ये चमक चित्र पे आया है देखने. इसका पगड़ी का 20 रुपीस है. ये लगा दिया पगड़ी. धन्यवाद. जस्ट एक ट्रेडिशनल लुक अँड फील येण्याकरिता मी ट्राय केलं आहे. मॅग्नेटिक झोन ते कालू डोंगरचं अंतर साधारण 5 किलोमीटर आहे. इथे पोचण्याकरिता 15 ते 20 मिनिटं लागतात.
कालू डोंगर जो आहे तिथे मी आलो आहे आणि इथे कार पार्किंगकरिता पुरेशी जागा आहे. आणि इथे विशेष म्हणजे एक इथे दत्त मंदिर आहे. तर आपण या डोंगरावरून 2 गोष्टी बघू शकतो, एक दत्त मंदिर आणि दुसरं म्हणजे जे व्हाईट डिझर्ट आहे त्याचा व्ह्यू पॉईंट इथेच आहे. हे मंदिर साधारण 400 वर्ष जुनं आहे. इथे अशी आख्यायिका आहे की श्री दत्तगुरू इथे विश्रांतीकरिता थांबले होते. त्यांना काही भुकेल्या कोल्ह्याचा समूह दिसला. त्यांनी आपल्या शरीराचा भाग त्या कोल्ह्यांना खाऊ दिला. जसजसे ते कोल्हे त्यांच्या शरीराचा भाग खात होते तसतसं त्यांच्या शरीराचा भाग हा पुन्हा निर्माण होत होता. असं म्हणतात आजही इथले पुजारी रात्री उशिरा त्या कोल्ह्यांकरिता भात ठेवतात. कालू डोंगर हा कच्छमधील सगळ्यात उंच म्हणजे हायेस्ट पॉईंट म्हणून ओळखला जातो. सनसेट पॉईंटकडे जात असताना आपल्याला इथे बरीचशी छोटी मोठी दुकानं दिसतात, जिथे बऱ्याचपैकी या इथल्या ट्रेडिशनल वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आता जो सनसेट पॉईंट आहे तिकडे मी चाललो आहे. तसं जाऊन आता उपयोग नाही कारण दुपारचे 2 वाजले आहेत ऑलमोस्ट. पण इथून एक जो व्हाईट डिझर्टचा व्ह्यू आहे तो खूप छान दिसतो, तो पाहायला चाललो आहे मी. या डोंगरावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर अतिशय स्पष्टपणे दिसतो. एक इंडिया का लास्ट विलेज है कुरन गांव और इंडिया ब्रिज है, हनुमान जी का टेम्पल और नाइट पेट्रोलिंग और BSF का चेक पोस्ट है. मी आता या सनसेट पॉईंटवरती पोहोचलो आहे. मंदिरापासून 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे, जास्त लांब नाही आणि अतिशय वॉकिंग डिस्टन्सवर आहे. या पॉईंटवरून आपल्याला 5 सनसेट दिसतोच लेट इव्हनिंगला आलो तर. इथं आपल्या 5 गोष्टी पाहायला मिळतात. ते म्हणजे BSFचा एक बेस कॅम्प आहे आणि आपल्या इंडिया पाकिस्तान बॉर्डरजवळ जो एक हनुमान मंदिर आहे तो पाहायला मिळतो. आणि इथेच इंडिया पाकिस्तान बॉर्डरमधील एक ब्रिज आहे, जुना ब्रिज आहे, तो पाहायला मिळतो. तसंच इथून भारतातून पाकिस्तानकडे जात असताना एक गाव लागतं, ते एक शेवटचं गाव आपल्याला इथे पाहायला मिळतं. हा सनसेट व्ह्यू पॉईंट आहे आणि हा अतिशय जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. इथून मी आता रोड टू हेवनला चाललो आहे आणि आय थिंक रोड टू हेवन आणि ढोलावीरा जे आहे ते करणार आहे यापुढे. तर त्याचा भाग कदाचित मी नवीन बनवेन, तोही व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय. कालू डोंगर जात असताना इथे एक हँडक्राफ्टची फॅक्टरी आहे, म्हणजे ते सगळे इथे हाताने बनवतात, हँडमेड आहे सगळं इकडे. इथे बेडशीट तसेच कपडे वगैरे अवेलेबल आहेत आणि आय थिंक मला रेट्स फारच रिजनेबल वाटले. इथे बऱ्याचशा वस्तू या हँडमेड होत्या आणि त्या इथेच बनवल्या जातात. जर तुम्ही या बाजूने जात असाल तर या फॅक्टरीला नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आता आपण पुढच्या भागामध्ये.